ग्रुप ग्रामपंचायत लिंगामे अंतर्गत आमदर येथील रहिवासी गोवर्धन शांतीलाल जोपळे राहणार आमदर पोस्ट देसगाव तालुका कळवण यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विविध योजनांबाबत माहिती मागवली होती। मात्र संबंधित ग्रामसेवक सुनील बस्ते यांनी कायद्यानुसार निर्धारित मुदतीत माहिती न देता टाळाटाळ केल्याचा आरोप अर्जदारांनी केला। माहिती अधिकार अर्जाद्वारे घरकुल योजना, जलजीवन मिशन योजना, रोजगार हमी योजनेचा निधी आणि लाभार्थी ग्रामसभा व महिला सभांचे इतिवृत्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी खर्च झालेला निधी, कॅमेऱ्यांची संख्या आणि ठिकाणं, डस्टबिन वाटप, आमदार गावातील नवीन पाईपलाईन आणि पाणी टाकीसाठी प्राप्त निधी व खर्च, पेसा निधीचा तपशील, गावातील सरकारी जागेवरील कथित बेकायदेशीर ताब्याची माहिती, ग्रामपंचायत मालकीच्या 28 जागेचा तपशील तसंच ग्रामपंचायतीचे कॅशबुक आणि पासबुक यांच्या प्रती मागवण्यात आल्या होत्या। अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसांची मुदत संपूर्ण ही माहिती न मिळाल्यानं गोवर्धन जोपळे यांनी विस्तार अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती कळवण यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले। त्यावर बीडीओ यांनी संबंधित ग्रामसेवकांना 10 दिवसांच्या आत माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशानंतर ही तब्बल 7 ते 8 महिने उलटून गेल्यानंतर माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबत गोवर्धन चोपडे यांनी नाशिक विभागीय माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केलं असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रार सादर केली आहे। तथापि अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचं त्यांनी म्हटलं। माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता यावी तसंच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते। नमस्कार, मी डॉक्टर गोवर्धन जोपळे, राहणार आमदार पोस्ट देसगाव तालुका कळवण जिल्हा नाशिक। मी आमदार येथे रहिवासी असून गेल्या 7 ते 8 महिन्यांपूर्वी ग्रुप ग्रामपंचायत लिंगामे आमदार येथे ग्रामसेवक सुनील बस्ते यांच्याकडे माहिती अधिकाराखाली जी माहिती मागवलेली होती ती अद्यापही मला मिळालेली नाही। माहितीचा तपशील असा की जलजीवन मिशन लाभार्थी, घरकुल योजना लाभार्थी, रोजगार हमी योजना व लाभार्थी, ग्राम आमदारमधील सरकारी जमिनीवरील ताबा, तसेच BSNL टॉवर नव्याने उभारणी संदर्भात ठराव मंजुरी आदेश, तसेच ग्रामपंचायतीचे पासबुक व कॅशबुक यांची झेरॉक्स प्रत, तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसा निधी व खर्च या संदर्भात माहिती मागितलेली होती। तरी मला अद्यापर्यंत ग्रामसेवकांनी माहिती उपलब्ध करून दिलेली नाही। त्या अनुषंगाने मी BDO ऑफिस कळवण येथे प्रथम अपील दाखल केले। तेथील आदेशानंतर BDOच्या आदेशानंतर त्यांनी असं सांगितलं की सदर माहिती ही तक्रारदारांना 10 दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी असे ग्रामसेवकास सांगितले। तरी देखील 30 दिवसांचा कालावधी लोटूनही ग्रामसेवकांनी ती माहिती टाळाटाळ केलेली आहे आणि उपलब्ध करून दिलेली नाही।